किरण रोहिदास, आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पंचायत समिती निवडणूक 2026 डफळापूर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्ष अध्यक्ष विक्रमसिंह जादा सावंत यांनी डफळापूर जिल्हा परिषद गटामध्ये स्वच्छ, चारित्र्य संपन्न आणि उच्च विद्याभूषित असे उमेदवार दिलेले आहेत। या गटामध्ये तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदच्या सौ काजल रमेश दुधाळ व डफळापूर पंचायत समितीमध्ये बाबासो माळी व बाज पंचायत समितीमध्ये सारिका गडदे हे अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले उमेदवार आहेत आणि समोरचे जे उमेदवार आहेत ते बलाढ्य असे गेल्या 20-25 वर्षापासून सत्तेमध्ये असणारे उमेदवार आहेत आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि आजच्या घडीला डफळापूर गटातील सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। अगदी गेल्या 10 वर्षापासून मी स्वतः या डफळापूर जिल्हा परिषद गटामध्ये अगदी गोरगरीब जनता असू दे व सर्व परिसरातील अनेक गोष्टीमध्ये आपण सहभाग घेऊन जनतेसमोर असतो। त्यामुळं आम्हाला डफळापूर जिल्हा परिषद गटातील जनतेचा पाठिंबा आहे आणि आपण या गटातून अगदी भरघोस मताने निवडून येऊ अशी मी खात्री देतो। तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून जे घराणेशाही चालू आहे हे घराणेशाही निश्चितपणे या निवडणुकीमध्ये जनता मोडून काढेल असे मी खात्री देतो। या तिन्ही गटाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। तरी डफळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काजलताई दुधाळ यांचं चिन्ह आहे हात, तसेच डफळापूर पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब माळी यांचं चिन्ह आहे हात, बाज पंचायत समितीचे उमेदवार सारिका गडदे यांचं चिन्ह आहे हात। आपण येणाऱ्या 7 तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजय करावं अशी मी विनंती करतो।